नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे, ज्याच्यामध्ये नार पार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, ज्यातनं पश्चिमी वाहिनी नार पार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं 10.64 TMC पाणी वापर हा प्रस्तावित आहे। या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातला कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यातील मोठा भाग, जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। जवळपास मालेगाव तालुक्यात कळवण, देवळा, मालेगावमध्ये 25,000 हेक्टर, जळगाव जिल्ह्यात 17,000 हेक्टर, स्थानिक वापर 7,000 हेक्टर असं जवळपास 49,000 हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे। या योजनेत 9 नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे। 7,015 कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा 11% आहे। त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील SLTCने मान्यता दिलेली आहे। वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे। यामुळे या खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार असून तब्बल 49,516 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे। राज्य सरकारने 7,015 कोटी रुपयांचा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प मंजूर केल्याने आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव तर जळगावमधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर या तालुक्यांमधील 49,516 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला या योजनेचा लाभ होणार आहे। नाशिकमधील पेठ, सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कमी पाण्याच्या गिरणा उपखोऱ्यात आणले जाणार आहे, ज्यामुळे या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहेत। नारपार गिरणा हा प्रकल्प 7,015 कोटी रुपयांचा आहे। यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील 25,318 हेक्टर तर जळगाव जिल्ह्यातील 17,024 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। स्थानिक वापर 7,174 हेक्टर इतकं असेल। असे एकूण 49,516 हेक्टर इतके सिंचन क्षेत्र असेल। या योजनेत 9 नवीन धरणे बांधण्यात येणार असून एकूण 305 मीटर उपसा करून पाणी तापी खोऱ्यातील चनकापूर धरणात आणण्यात येईल। या योजनेला 15 मार्च 2023 रोजी SLTCने मान्यता प्रदान केली होती। सरकार जलसमृद्धीच्या दृष्टीने मोठे काम करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे। नारपार प्रकल्प म्हटला की या ठिकाणी एका परिवाराचे नाव प्रकर्षाने समोर येते। नाशिक जिल्ह्यातील हिरे परिवाराचे नारपारच्या संघर्षात खूप मोठे योगदान आहे। माजी मंत्री समाजश्री डॉक्टर प्रशांतदादा हिरे यांनी सन 2002 साली उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना एकत्र बोलवून लोकनेते व्यंकटराव हिरे क्रीडा संकुल, मसगा महाविद्यालय, मालेगाव कॅम्प येथे उत्तर महाराष्ट्र विकास पाणी परिषद आयोजित केली होती। याच परिषदेत त्यांनी लिहिलेल्या जलसंपदा या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले होते। या ग्रंथाच्या लोकप्रियतेमुळेच राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचे नाव नंतर जलसंपदा विभाग असे करण्यात आले। याचद्वारे दादांनी नारपार, अंबिका आणि इतर नद्यांच्या वळण बंधाऱ्यांचा सापुतारा प्रकल्प मांडला होता। त्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ संघर्षही केला आणि पर्यायाने त्याची राजकीय मोठी किंमतही त्यांना मोजावी लागली। प्रसंगी स्वतःच्या पदराचे पैसे मोडून खाजगी सर्वेक्षणही दादांनी करून घेतले होते। त्याचेच फलश्रुती म्हणून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी 3,63,38,000 या प्रकल्पाच्या सरकारी सर्वेक्षणासाठी मंजूर करून दिले होते। मांजरपाडा 2 नारपार गिरणा लिंक योजना व इतर वळण बंधारे योजनेसाठी वांजुळ पाणी संघर्ष समितीद्वारेही अनेकदा आंदोलने केली गेली। या सर्वांच्या संघर्षाला लवकरच मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्यामुळे या परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे।